नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत. आज शिक्षण आयुक्त कार्यालयातील संचालक यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल, ते दिसूनच येईल तुम्हाला. तो हे पहा, हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा असलेला निर्णय आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, शिक्षण अधिकारी प्राथमिक, सर्व जिल्हा परिषदसाठी. विषय काय होता? विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत. म्हणजे शिक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने सगळ्यात मोठी अडचण जी होती ती ही होती मित्रांनो. तर त्याच्यामध्ये संदर्भ जे आहे ते बघा. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर औरंगाबाद येथील याचिका क्रमांक 2785/2026, 2737/2026 मधील निर्णय 29 एप्रिल 2026ला आणि माननीय उच्च न्यायालय मुंबईमध्ये याचिका असलेली 6391/2026 मधील आदेश जे आहे ते 6 मे रोजी दिलेले आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील 26/06/2026 आदेश. आणि या सगळ्या आदेशावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जी आढावा बैठक झालेली आहे ते 8 मे या दिवशी झालेली आहे. आता हे नेमकं काय संदर्भ आहेत आणि शिक्षक भरतीसाठी हे का महत्त्वाचं आहे, त्याचा GR जो आहे तो आज या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आज. तर हे का महत्त्वाचं आहे ते बघा. तुम्हाला संदर्भ या ठिकाणी दिल्याच्या नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने संबंधित प्रकरण जे आहे ते शिक्षकांना पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा, जे की 1 सप्टेंबर या दिवशी सुप्रीम कोर्टाने आदेश लागू केलेले होते. याबाबत राज्यातील शिक्षकांकडून माननीय उच्च न्यायालयात दाखल याचिकेत विविध न्यायनिवाड्यामध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना बंधनकारक केलेलं होतं. त्यासोबत याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते सांगतो तुम्हाला. शिक्षकांची विस्तार अधिकारी म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठतेनुसार जे आहे ते केली जाते. आता ते पदोन्नती करत असताना 1 सप्टेंबरला जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू झालेला आहे, शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTT उत्तीर्ण असणं शिक्षकांना त्या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे. तर राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नती कार्यवाही सुरू आहे. पदोन्नती करत असताना सेवा ज्येष्ठता जी आहे त्या आधारावर केलेले दिसून येते. त्यामुळं TT पात्रता असणं बंधनकारक आहे. मात्र जे काही सामान्य प्रशासन विभाग आहे, शासन निर्णय 1 सप्टेंबर 2019 अन्वये पदोन्नतीसाठी तरतुदी नमूद करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यातले जे काही तांत्रिक जे काही क्लाऊज होते ते या ठिकाणी दिलेले आहेत. मात्र मूळ मुद्द्यावर येतो मी तुम्हाला. आता या संदर्भात जो काही निर्णय झालेला आहे, आता हे शिक्षक भरतीसाठी का गरजेचं आहे, का फायदा आहे याच्यामध्ये, तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला सविस्तर असं स्पष्टीकरण जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. हे त्याचे संदर्भ आहेत. तुम्हाला जे काही अधिसूचना दिलेल्या आहेत त्याचे संदर्भ आहेत. वरीलप्रमाणे शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही करताना उतरत्या क्रमाने करण्यात येण्याचे आदेश जे आहे ते 8 मे या दिवशी दिलेले आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक याप्रमाणे केल्यास त्या गटातील पदे रिक्त होऊन, हे पहा इथे दिसत असेल तुम्हाला, हा जो प्यारा आहे तो इथे बघा दिसत असेल तुम्हाला. त्या गटातील पदे रिक्त होऊन जास्तीत जास्त पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होऊन पदोन्नतीची रिक्त पदे भरली जातील व पदोन्नती कार्यवाही सादर करता येईल. सदर पदोन्नतीची कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास खालची शिक्षकांची पदे रिक्त होऊन त्यामुळे रिक्त होणारी पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक यासारखी अध्यापकीय पदे पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही पूर्ण करता येईल. अशा पद्धतीच्या ज्या काही सूचना आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं ही पदोन्नती जी आहे ती अतिशय महत्त्वाची असून या ठिकाणी बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल, काही जिल्हा परिषदामधील पदोन्नतीबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यामध्ये वेळीच शपथपत्र दाखल करून याचिका निकाली काढून त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. याबाबत शासकीय जे काही ॲडव्होकेट आहेत किंवा जिल्हा परिषदेची वकील आहेत त्याच्याशी संपर्क साधून जेवढ्या पदोन्नतीच्या संदर्भामध्ये याचिका पडलेल्या आहेत त्या याचिका तात्काळ निकाली काढून वरील बाबी
शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही मान्य उच्च न्यायालयाचे आदेश प्रचलित तरतुदी विचारात घेऊन पदोन्नतीची कार्यवाही करावी या संदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी संचालनालयात जे काही अहवाल आहे तो सादर करावा अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी आज काढलेलं आहे आणि प्रतिलिपी शिक्षण आयुक्त कार्यालय यांना ते सादर केलेलं आहे. आता मित्रांनो, या पत्रामुळे जी आहे ती 8 मे या दिवशी झालेली जी काही विषय आहे किंवा बैठक आहे क्षेत्रीय कार्यालय म्हणजे उपसंचालक वगैरे यांच्या अधिकाऱ्यांच्या समेत झालेली बैठक ह्या जाहिराती येण्यासाठी म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी असो, केंद्र प्रमुख असो, नंतर मग मुख्याध्यापक असो किंवा पदवीधर शिक्षकांची पदोन्नती असो, या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर जी काही पदं रिक्त राहणार आहेत 31 मेच्या पूर्वी तेवढी पदं जी आहे ती पवित्र पोर्टलला येणार आहेत मित्रांनो. आणि त्यामुळे ही जी पत्र आहे या पत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जे आहेत ते आज शिक्षण संचालनालयातून त्या ठिकाणी शिक्षण संचालकाकडून देण्यात आलेले आहेत. आणि जिथल्या जिल्हा परिषदमध्ये पदोन्नतीसाठी केसेस पडलेले आहेत कोर्टामध्ये, बरेच अडचणी निर्माण झाले आहेत. आता नांदेड जिल्हा परिषदमध्ये बघितलं तर पदोन्नतीसाठी बरेच केसेस पडलेले आहेत. तर हे जो काही प्रकार आहे केसेसचा तर त्याच्यामध्ये तात्काळ शासनाकडून शपथपत्र दाखल करावं आणि ज्या याचिका आहेत ते तात्काळ निकाली काढाव्यात अशा स्पष्ट सूचना जी आहेत ते आज या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि पदोन्नतीचे मार्ग किंवा केंद्र प्रमुखाची विस्तार अधिकाऱ्यांची पदोन्नती या सगळ्या गोष्टीवर तात्काळ कार्यवाही करावी आणि तसा अहवाल जो आहे तो शिक्षण अधिकाऱ्यांना च्या मार्फत ते संचालनालयामध्ये सादर करावा अशा पद्धतीचे आज या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत. 14 मे या दिवशी हे पत्र निर्गमित झालेलं आहे आणि तात्काळ जी आहे याची कार्यवाही करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हे पत्र निर्गमित झालेले पत्रसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. यामुळे पवित्र पोर्टलच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.